LHS अगोदर घेऊ इज इक्वल टू 2a² प्लस 2b² प्लस 2c² मायनस 2ab मायनस 2bc मायनस 2c आणि RHS काय पाहिजे बोर्डवरच दिसतंय क्लिअर सगळ्यांना हो दिसतंय RHS काय पाहिजे a minus b whole square plus b minus c whole square minus c minus a मायनस नाही प्लस c minus a whole square असे राइट हँड साइड दिलेले आहे हे प्रूव्ह करायचं आहे जो a minus b ब्रॅकेट स्क्वेअर आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो a minus b ब्रॅकेट स्क्वेअरचा a² minus 2ab plus b². ते आपल्याला इथे आणता येईल कारण 2a² म्हणजे काय तर a² प्लस a². हे एक टर्म a² ची मी सुरुवातीला लिहितो आणि एक टर्म शेवटी लिहितो का तर मला बघा तुम्हाला बर थोडस आपण परत अरेंज करूया -2ab -2bc आणि -2ca या तीन टर्म आहेत. ही टर्म परफेक्ट स्क्वेअर येण्यासाठी फर्स्ट आणि सेकंड टर्म काय पाहिजे a² plus b². इथे 2a² आहे आणि इथे 2b² आहे त्याचं मी काय करतो a² प्लस पावसाचे किडे येतात 2a² म्हणजे काय a² प्लस अजून एक a² कुठे लागेल 2ca ला 2ca मध्ये a² लागेल त्यानंतर 2b² आहे इथे एक b² आणि 2bc मध्ये प्लस b² लागेल त्यानंतर थर्ड टर्म कोणते 2bc मध्ये 2c² आहे त्याच्यामधला एक c² इथे येईल आणि प्लस c² इथे येईल म्हणजे हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे आणि हा एक परफेक्ट स्क्वेअर आहे जे RHS दिलेले आहे लक्षात येते का बघा a minus b whole square प्लस हा गुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे b minus c ब्रॅकेट स्क्वेअर प्लस हा गुणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे c minus a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू RHS एवढंच आहे म्हणजे तुम्हाला फक्त रिअरेंज करायचे टर्म्स काय केलं कळालं का हे असंच एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं आपण मागे पण फक्त ते बोर्डवर नव्हतं गेलं लिहून घ्या त्याच्यामध्ये परत एकदा सांगतो कोणाला लक्षात नसेल आलं तर 2a² ला स्प्लिट केला a² प्लस a² 2b² म्हणजे b² प्लस b² इथेच आहे आणि 2c² म्हणजे c² प्लस c² असं का केलं तर -2ab मिडल टर्म असेल -2bc मिडल टर्म असेल -2ca मिडल टर्म असेल तर इथे a² - 2ab प्लस b² हे a minus b होल स्क्वेअर हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला जी आपली RHS ची पहिली टर्म आहे RHS मध्ये सेकंड टर्म काय आहे तर b minus c होल स्क्वेअर आणि त्याचा एक्सपान्शन काय आहे तर b² minus 2bc प्लस c² आणि c minus a होल स्क्वेअर इज इक्वल टू c² minus 2ca प्लस a² इज इक्वल टू RHS. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या लगेच झालं असेल तर हे पण झालेलं आहे पण बघूया पण मला का असं वाटतं हे सगळं सांगितलेलं आहे मी बोर्डवरती -ab -bc -ca इज इक्वल टू 0 असताना प्रूव्ह दॅट a इज इक्वल टू b इज इक्वल टू c हे प्रूव्ह केलंय का बघा हे पण झालंय का नाही हो तर झालंय ते पण झालं कारण याला 2 ने मल्टिप्लाय केला या सगळ्यांना 2 ने मल्टिप्लाय केलं तरी येतं आणि महत्वाचं आहे याच्यामध्ये ना याच्यामध्ये फरक काय 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ही LHS येते
बघूया आपण हे लिहून घ्या, झाले की सांगा, लगेच पुढचा क्वेश्चन इथे बघू. क्वेश्चन लिहून घ्या. इफ a square plus b square plus c square minus ab minus bc minus ca is equal to 0, then prove that a is equal to b is equal to c. ते पण प्रूफ बघितलंय आपण, पण मला बोर्डवर नाही. क्वेश्चन लिहिलं का? काय हळू येतं कसं काय? एक मिनिट. हा आता आता पण तसंच येतोय का? आता कमी येतोय सर. अजून कमी येतोय काय? बघूया. प्रॉब्लेम आहे. हा आता येतोय. आता पण कमी येतोय का? बर येतोय म्हणजे सर मी माझा व्हिडिओ ऑफ ठेवू का? आता चालू आहे का तो? सॉरी लाईट गेली सर. हा मग ठेव ना. पण ऑफ ठेवून विचारू नको ऑफ ठेवू का, म्हणजे ते असं आहे ना सर आत येऊ नाही का? सर तुम्ही लेट झालेला म्हणून off नाही, केलं. बरेच जण सर आत येऊ का म्हणतात आणि ते पार बेंचवर बसलेला असतो आणि आत येऊ का म्हणतात. हा सांगा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी ए ची व्हॅल्यू 0 दिली आणि इथे 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2bc मायनस 2ca ची व्हॅल्यू प्रूव्ह करायला सांगितलंय की a मायनस b होल स्क्वेअर प्लस b मायनस c होल स्क्वेअर प्लस c मायनस a होल स्क्वेअर येते. तर आपण काय करूया, हे जे दिलेलं आहे गिवन दिलेलं आहे हे परत लिहितो मी. गिवन दॅट काय दिलेलं आहे तर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस ab मायनस bc मायनस ca इज इक्वल टू 0. याला मी 2 ने मल्टिप्लाय करतो. सगळ्या टर्मला 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय येणार 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2bc मायनस 2 काय येत नाहीये ca इज इक्वल टू 0. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे सांगा. हा क्वेश्चन आणि हा पार्ट इथे पण 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2bc मायनस 2c आहे. सेम आहे का? काय फरक आहे? क्वेश्चन मध्ये काय फरक आहे? सेम आहे. क्वेश्चन मध्ये काय फरक आहे? हा 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर सेम पार्ट. हा 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर हा पार्ट सेम आला, पण याची व्हॅल्यू ऑलरेडी काय दिलेली आहे 0 आणि याची व्हॅल्यू काय प्रूव्ह करायची आहे तर ती कळतंय का? आता याचा सगळा खेळ हाच करणार आहे तुम्ही. म्हणजेच ए स्क्वेअर प्लस मी ही स्टेप परत लिहित नाही. याच्या नंतरची स्टेप तुम्ही काय लिहिणार आहे इथे तर याच्या नंतरची स्टेप कोणती लिहिणार आहे तर ही लिहिणार आहे आणि त्यानंतर ही स्टेप लिहिणार आहे. म्हणजेच काय येणार कलियुग. कळेल ना, लिहायची गरज नाही ना. कलियुग लिहितो. सांगा ए स्क्वेअर तुम्ही सांगा काय काय लिहायचं. ए स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2ab प्लस b स्क्वेअर b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2bc प्लस c स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस 2ca प्लस c स्क्वेअर इज इक्वल टू 0. बरोबर. हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे? a मायनस b होल स्क्वेअर a मायनस b होल स्क्वेअर b मायनस b मायनस c होल प्लस स्क्वेअर c मायनस c मायनस a होल इज इक्वल टू 0. आता याच्यावरून कुणाला आठवतंय का हे कसं प्रूव्ह केलं होतं? a इज इक्वल टू b इज इक्वल टू c. थोडंसं लक्षात येत असेल, मी याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं तुम्हाला, फक्त बोर्डवर सांगितलं नव्हतं. हे इथपर्यंत आलो आपण. ब्रॅकेट स्क्वेअर सगळ्यांची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू आली. हे झाला क्वेश्चन नंबर आधीचा क्वेश्चन झाला.
हे प्रूव्ह करायला विचारलंच नाही. त्यांनी काय विचारलंय तर A इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी विचारलंय. आपण इथून इथपर्यंत पोहोचलो की हा परफेक्ट स्क्वेअर आहे. त्याच्या पुढे ए बी आणि सी तिन्ही सुद्धा इक्वल आहे. कन्क्लुजन कशावरनं काढलं होतं आठवतंय का? Sum of positive quantity is 0 if only each quantity is 0. बरोबर आदिती, बरोबर वाचून दाखवलं. आता अर्थ सांगा त्याचा, मिनिंग काय? हा परफेक्ट स्क्वेअर म्हणजे सर त्या पॉझिटिव्ह क्वांटिटीची जी सम आहे ती 0 येणार जर ती ईच क्वांटिटी 0 असेल तर. बरोबर. आणि ही पॉझिटिव्ह क्वांटिटी आहेत का सगळ्या? या सगळ्या पॉझिटिव्ह क्वांटिटी आहेत का? a मायनस बी होल स्क्वेअर, बी मायनस सी होल स्क्वेअर, सी मायनस ए होल स्क्वेअर या पॉझिटिव्ह आहेत का? नाही. कसं तू तर म्हणते त्या पॉझिटिव्ह क्वांटिटी आहेत सगळ्या, त्यामुळे त्यांची व्हॅल्यू ऍडिशन 0 कधी येणार? ज्यावेळेस त्या ईच टर्म 0 असेल तर. आदिती तू काय बोलली की या सगळ्या पॉझिटिव्ह क्वांटिटीज आहेत आणि त्यांची सम 0 येणार आहे जर हे तिन्ही टर्म 0 असतील तर, असं तुझं म्हणणं आहे का? आता त्याचं स्टेटमेंट तेच होतं. कोण सांगेल? सर आपण ते का असं जर केलं तर स्क्वेअर रूट जर काढलं तर असं स्क्वेअर रूट मिळत नाही रे. 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 0. याचा स्क्वेअर रूट काय येणार? 2 प्लस 4 प्लस 3 इज इक्वल टू 0. असं येतं का स्क्वेअर रूट? फक्त 2 स्क्वेअर असतं तर त्याचं स्क्वेअर रूट 2 आलं असतं, पण ऍडिशनचं स्क्वेअर रूट असं येत नाही. नाहीतर इथंच घेतलं असतं, याची व्हॅल्यू ए प्लस ए मायनस बी 0 आली असती, स्क्वेअर रूट काढलं असतं. तर असं सम असेल ना, स्क्वेअरची सम असेल तर स्क्वेअर रूट येत नाही. ए स्क्वेअर, हे बघ आदित्य कुठे आला? रुद्राक्ष. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट ए प्लस बी येतं का? नाही. मग काय म्हणतो स्क्वेअर रूट घ्यायचं? तर लक्षात आलं नाही. म्हणजे परत तू कशाला जे चुकलेलं आहे ते कशाला रिकॉल करतो? लक्षात आलं ना, स्क्वेअर रूट घ्यायचं नाहीये. आता काय करायचं? कोण सांगेल? बर मला सांगा, 0 आन्सर यायचंय तर 5 समजा ए मायनस बी होल स्क्वेअर ची व्हॅल्यू 5 आहे किंवा 25 आहे, तर याच्यामध्ये काहीतरी ऍड केल्यावर 0 येईल का? -2 ऍड केलं. सबट्रॅक्ट करावं लागेल ना, -25 करावं लागेल. समजा 10 असेल, 10 मायनस 4 यानी 0 येणार नाही. 10 मायनस 4 मायनस 6 करावं लागेल, त्यावेळेस 0 येईल. कळतंय का? हो. आता मला सांगा, 2 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो का? 5 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो का? 7 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो का? -9 चा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो? कोणाचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो? कुठलाही स्क्वेअर असतो तो पॉझिटिव्ह असतो, हे माहितीये का तुम्हाला? म्हणजे ही टर्म पॉझिटिव्ह आहे का? ए मायनस बी होल स्क्वेअर, बी मायनस सी होल स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे, सी मायनस ए होल स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे. म्हणून त्यांनी सांगितले की 3 टर्म आहे, तिन्ही सुद्धा कोणत्या टर्म आहे? त्या पॉझिटिव्ह टर्म आहे. त्यांनी वर्ड काय वापरले पॉझिटिव्ह साठी? सम ऑफ द काय सांगितलं? सम ऑफ ऑल क्वांटिटी, ऑल पॉझिटिव्ह क्वांटिटी. ऑल पॉझिटिव्ह क्वांटिटी इज 0 इफ ईच क्वांटिटी इज 0. बरं बघा, इथे प्लस आहे, 3 टर्मची ऍडिशन आहे आणि 3 टर्म पॉझिटिव्ह आहेत. कोणते असे नंबर आहेत जे 3 टर्म तुम्हाला माहित आहेत पॉझिटिव्ह आहेत आणि ज्यांची ऍडिशन 0 येते? कशाची ऍडिशन 0 येते सांगा? 3 पॉझिटिव्ह टर्म आहेत ज्यांचा स्क्वेअर हा काहीतरी येतो. 0. हे काय इथे दिलंय? 0 प्लस 0 प्लस 0 काय येतं? 0. म्हणजे ही टर्म काय असणार? 0. ही टर्म काय असणार? 0. ही टर्म काय असणार? 0. तरच आन्सर 0 येणार आहे. कळतंय का? बस हे जे आहे ना, हा जो पार्ट आहे की पॉझिटिव्हचा म्हणजे स्क्वेअरची सम आली तर ती कंपल्सरी पॉझिटिव्हच येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि ती जर 0 येत असेल तर मग प्रत्येक टर्म ही काय असणार आहे? 0 असणार आहे. ए मायनस बी 0 असणार आहे का? ए मायनस बी चा स्क्वेअर 0 असणार आहे सांगा? ए मायनस बी चा स्क्वेअर.
ए मायनस बी 0 असणार म्हणून त्याचा स्क्वेअर 0 असणार, म्हणून मी बी मायनस सी 0 घेतो आणि सी मायनस ए पण 0 घेतो, आणि मग ए इज इक्वल टू काय येणार बी, अँड बी इज इक्वल टू काय येणार सी, अँड सी इज इक्वल टू काय येणार ए. म्हणून कन्क्लुजन काय शेवटी ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. कळालं का? त्याच्यामधला हा जो पार्ट आहे याच्यासाठी तुम्ही मागे स्टेटमेंट लिहिलं असेल, लक्षात नसेल, पण आता इथून पुढे चांगलं लक्षात ठेवा की कुठल्याही पॉझिटिव्ह टर्म, पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा स्क्वेअरची सम कधी 0 येते, जर ती टर्म 0 असेल तर. लिहून घ्या. क्वेश्चन इथला लिहायचा, त्याच्यानंतर इथे यायचं गिवन दॅट 2 ने मल्टिप्लाय करायचं, राईट साइड 0 दिलेली आहे, हे महत्वाचं आहे. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ते सेपरेशन करायचं, सगळं स्प्लिट करायचे, 2a² 2b² 2c². स्प्लिट केल्यानंतर परफेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये हे प्रूफ मिळणार आहे तुम्हाला वरच्या क्वेश्चनचा. आणि मग तिथे स्टेटमेंट लिहा, सम ऑफ पॉझिटिव्ह क्वांटिटीज इज 0 ओनली इफ ईच टर्म शुड बी 0. बघा स्टेटमेंट इथे काय लिहायचं, ज्यावेळेस प्रत्येक टर्म इक्वल टू 0 घेणार त्यावेळेस सम ऑफ ऑल पॉझिटिव्ह क्वांटिटीज इज 0 ओनली इफ ईच क्वांटिटी मस्ट बी इक्वल टू 0. क्वांटिटी म्हणा किंवा टर्म्स म्हणा, सम ऑफ ऑल पॉझिटिव्ह टर्म्स किंवा ऑल पॉझिटिव्ह क्वांटिटीज इज 0 ओनली इफ ईच टर्म इज इक्वल टू 0. Each quantity is equal to 0. बऱ्यापैकी स्क्वेअरच्या आयडेंटिटीज झाल्या, 2 टर्म्स बायनॉमियलच्या स्क्वेअरच्या आयडेंटिटी झाल्या. आपल्याला बघायचं आता 3 टर्म्स जे आयडेंटिटी फॉर द स्क्वेअर ऑफ ट्रायनॉमियल, आणि त्याचा फॉर्म्युला हे एक काम करूया आपण आता ना, हेडिंग लिहायचं असेल तर लिहा, नाही लिहिलं तरी चालेल. आयडेंटिटी फॉर द स्क्वेअर ऑफ अ ट्रायनॉमियल म्हणजेच a प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर चा फॉर्म्युला काय येतो माहिती आहे? a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2c. आपलं एवढे एक्झाम्पल आतापर्यंत जे काही एवढं झालेलं आहे त्याच्यातून हा तर विचार करायची सवय लागलेली असेल तुम्हाला की काय येतं. याचा फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca हा काय येतो हे प्रूव्ह करायचं असेल तर कसं करणार सांगा? a plus b plus c,
into a plus b plus c. दुसरं मला आधीच्या स्क्वेअरची आयडेंटिटी वापरायची असतील तर, कारण मल्टिप्लाय करून ते येणारच आहे बरोबर. मल्टिप्लाय केलं तरी चालेल, दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचे. एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स मल्टिप्लाय बाय एक्स चालेल. ए प्लस बी प्लस सी चा स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी प्लस सी ने ए प्लस बी प्लस सी ला मल्टिप्लाय करायचं. पण मला स्क्वेअरची आयडेंटिटी आतापर्यंत जो बायनॉमियलचा स्क्वेअर केला त्याची आयडेंटिटी वापरायची असेल तर थोडंसं स्टँडर्ड वाटण्यासाठी मल्टिप्लिकेशन सगळ्यांनाच येतं. थोडस या पद्धतीने करूया बघा. ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर साठी मी पहिली टर्म ए आणि दुसरी टर्म बी प्लस सी घेतो. म्हणजेच एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजे इथे काय येणार सांगा, पहिली टर्म एक्स आहे आणि दुसरी टर्म वाय काय आहे, बी प्लस सी आहे. तर b plus c. एक्सपान्शन काय येणार याचं, पहिले ए स्क्वेअर प्लस 2 इंटू a square ए इंटू बी प्लस सी प्लस बी प्लस सी चा स्क्वेअर कळतंय. b square plus हा ते एक्सपान्शन नंतर करूया. अगोदर इथे कशाने मल्टिप्लाय करूया, पहिली टर्म ए स्क्वेअर आहे तशी 2a नी प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. सगळंच सॉल्व्ह करायचं आपल्याला. 2a नी b ला मल्टिप्लाय केलं तर काय ना 2ab प्लस 2a नी c ला मल्टिप्लाय केलं तर 2ac प्लस आता b प्लस c होल स्क्वेअर चा एक्सपान्शन काय येतं, b स्क्वेअर प्लस 2bc प्लस c स्क्वेअर. आलं का, जे प्रूफ पाहिलं होतं ते a स्क्वेअर आहे, b स्क्वेअर आहे, c स्क्वेअर आहे, 2ab आहे, 2bc आहे इथे आणि 2c आहे. म्हणजे लिहिताना शक्यतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2 कोणते टर्म लिहायची, ac न लिहिता आपण सायक्लिक ऑर्डर सेम ठेवूया. म्हणजे a अगोदर नंतर b नंतर c नंतर a आला पाहिजे. a b c आहे म्हणजे 2ab प्लस 2bc प्लस 2c हे थोडस ऑर्डर लक्षात ठेवा. आणि हे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला, लिहून घ्या एकदा. सर सेकंड स्टेप परत सांगता का. हा एक मिनिट, राशीला काय रेंज नाहीये का, कोणती स्टेप हे बघ. नबीला एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर बरोबर. म्हणजे लक्षात ठेवताना मी असं लक्षात ठेवतो, पहिल्यांदा फर्स्ट टर्म आहे एक्स, दुसरी टर्म आहे वाय. तर फर्स्ट टर्म आहे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला लक्षात आला. आता एक्स आणि वाय च्या ऐवजी मी पहिली टर्म काय घेतली ए आणि दुसरी टर्म वाय च्या ऐवजी काय घेतली बी प्लस सी. हे लक्षात आलं. आणि मग इथे आता इथे मी ही आयडेंटिटी वापरणार आहे. म्हणजे पहिल्यांदा कशाचा स्क्वेअर येणार, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, नंतर काय येणार 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म म्हणजे 2 इंटू ए इंटू बी प्लस सी एवढं समजलं. आणि प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर काय येणार बी प्लस सी होल स्क्वेअर एवढं समजलं. आता 2a नी प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं, बी प्लस सी म्हणजे ऍडिशन आहे, ऍडिशनला मल्टिप्लाय करायचं असेल तर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरतो. म्हणजे 2a नी इच टर्मला मल्टिप्लाय करायचं, 2a इंटू बी म्हणजे 2ab, 2a इंटू सी म्हणजे 2ac. हे झालं डिस्ट्रीब्युशन. 2a ला डिस्ट्रीब्युट केलं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओव्हर ऍडिशन म्हणतात त्याला. म्हणजे इथे मल्टिप्लाय इथे ऍडिशन आहे आणि मग डिस्ट्रीब्युट केलं. 2ab प्लस 2ac कसं आलं कळालं. आता हा एक्स प्लस वाय चा जसा फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर, हा फॉर्म्युला बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर साठी वापरला तर बी स्क्वेअर प्लस 2bc प्लस सी स्क्वेअर येणार. हे समजलं का. आता मग इथे काय केलंय पुढचं, ए स्क्वेअर आहे बी स्क्वेअर आहे सी स्क्वेअर आहे, त्या टर्म अगोदर लिहिल्या, नंतर 2ab आहे 2c आहे ती नंतर लिहिले आणि 2bc मध्ये लिहिले. कळलं. हो सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता याच्यावरचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करणार आहे, मला आन्सर फटाफट सांगणार आहे. सुरुवातीला छान सोपं वाटेल, नंतर चुकायचे चान्सेस जास्त आहेत. मी क्वेश्चन इथे लिहितो. ट्रायनॉमियल टर्म्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची आयडेंटिटी ही वापरायची आहे. ज्याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह असतील तर तुम्हाला छान वाटणार आहे, आन्सर पण छान येणार आहे, नंतर चुकायला सुरुवात होणार आहे. 9x प्लस 2y प्लस z ब्रॅकेट स्क्वेअर. सिंपल दिलेला वरचा फॉर्म्युला यूज करायचा.
आपल्याला कॅल्क्युलेशनचं प्रॅक्टिस करायचं आहे. आपण किती हुशार आहे हे सांगण्यासाठी करायचंच नाहीये. त्यामुळे काही जणांना असं काहीतरी फिलिंग येते असलं काय करायचंय सोपं सोपं, तर तसं काय नाही. चुका होऊ नये म्हणून थोडस प्रॅक्टिस करायचं आपल्याला. x मायनस 2y मायनस 3z, x मायनस 2y मायनस 3z ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानंतर मायनस एक्स प्लस 2y प्लस झेड, मायनस एक्स प्लस 2y प्लस झेड स्क्वेअर. पुढचे एक्झाम्पल मी एक मायनस 2x प्लस 5y मायनस 2x प्लस 5y मायनस 3z फुल स्क्वेअर. सगळे स्क्वेअरचेच एक्झाम्पल आहे, जेणेकरून तुम्हाला आयडेंटिटी हा जो फॉर्म्युला आहे तो वापरता आला पाहिजे. 5 एक्झाम्पल आहेत, 5 मिनिटात होती. फॉर्म्युला एक ठिकाणी लिहा, वरती व्यवस्थित ही आयडेंटिटी लिहा. 3 टर्मच्या स्क्वेअरचा फॉर्म्युला, ज्या पॉलिनॉमियल फंक्शन ज्याच्यामध्ये 3 टर्म असतात त्याला आपण ट्रायनॉमियल म्हणतो. ट्रायनॉमियलचा स्क्वेअर. हे झालं सगळ्यांचं स्क्वेअरचं. हा झालं असेल तर नको, एक एक्झाम्पल मी इथे सॉल्व्ह करतो. 9x प्लस, तुमचं झालं असेल तर पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा, कारण पुढच्याचे आन्सर मी सांगणार आहे आणि तुम्ही बरोबर येतं का बघणार आहे. पहिल्यांदा a स्क्वेअर म्हणजे 9x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 9x इंटू 2y प्लस 2 इंटू 2y इंटू z प्लस 2 इंटू z इंटू 9x. हे असं काहीतरी आहे. 2ab प्लस 2bc प्लस 2ca. 9x चा स्क्वेअर येतो 81x स्क्वेअर, 2y चा स्क्वेअर येतो 4y स्क्वेअर आणि z स्क्वेअर आहे तसा प्लस 2 इंटू 9x इंटू 2y. ते चुकू नका. कोएफिशियंट जे न्यूमेरिकल कोएफिशियंट म्हणतात त्याला, ते मल्टिप्लाय करायचे. 2 इंटू 9 18, 18 इंटू 2 किती रे 36, x इंटू y 36xy प्लस 2 इंटू 2 4yz प्लस 2 इंटू 9 18zx. हे झालं आन्सर. याला पुढे काय करायचं नाही, खेळत बसायचं नाही, एवढंच उत्तर आहे. असे बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ह्यांचे आन्सर मी डायरेक्ट लिहितो. 9x स्क्वेअर येणार प्लस 4y स्क्वेअर येणार प्लस का मायनस. सॉल्व करा, आल्यावर बोला. नाही मायनस करावं लागेल ना, हे थोडस चुकण्याची शक्यता आहे. चिन्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करून करा. जसं इथे 3x प्लस 2y मायनस z ब्रॅकेट स्क्वेअर आहे. इथे a ची व्हॅल्यू आहे 2x, b ची व्हॅल्यू आहे a ची व्हॅल्यू आहे 3x, b ची व्हॅल्यू आहे 2 आहे आणि c ची व्हॅल्यू आहे मायनस z. हे लक्षात आलं पाहिजे. आयडेंटिटी वापरा, फॉर्म्युला यूज करा, ठीक आहे, पण c ची व्हॅल्यू मायनस z कळली पाहिजे. म्हणजेच इथे फर्स्ट टर्म येणार 3x चा स्क्वेअर प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस z चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 3x इंटू 2y प्लस 2 इंटू 2y इंटू मायनस z. हे चुकलं नाही पाहिजे. प्लस 2 इंटू मायनस z इंटू 3x. हे कळतंय का बघा. इज इक्वल टू 3x चा स्क्वेअर येतो 9x स्क्वेअर, 2y चा स्क्वेअर येतो 4y स्क्वेअर आणि मायनस z चा स्क्वेअर मात्र पॉझिटिव्हच येतो z स्क्वेअर.
त्यानंतर 2 3 जा 6 2 जा 12 म्हणजेच इथे येणार प्लस 12xy. त्यानंतर 2 2 जा 4 yz येणार. 4yz मध्ये एक टर्म निगेटिव्ह आहे त्यामुळे मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट निगेटिव्ह येणार. -4yz हे चुकलं नाही पाहिजे. चुकतं इथे निगेटिव्ह टर्म असेल तर 2 × -z × 3x 2 3 जा 6 आणि -zx -6zx हे उत्तर आहे. साइन चुकलं नाही पाहिजे. किंवा हे लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा की जिथे जिथे c आहे त्या त्या टर्म स्क्वेअर असेल तर पॉझिटिव्ह येणार, पण मल्टिप्लाय केलेला टर्म c च्या टर्म निगेटिव्ह येणार. असं लक्षात ठेवलं तर चालेल. आता इथे b आणि c नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये b आणि c दोन टर्म निगेटिव्ह आहेत, त्यामुळे मग विचार करायला लागेल. जिथे b c दोन्ही पण आहे ते पॉझिटिव्ह येणार. जिथे b आणि c एकच टर्म आहे तो पॉझिटिव्ह येणार. एकच टर्म आहे ते निगेटिव्ह येणार. पण दोन्ही टर्म असतील तर पॉझिटिव्ह आहे. आणि स्क्वेअर तर पॉझिटिव्हच असतो. म्हणजे यांचे आन्सर बघा बरोबर येतात का. मी इथेच लिहितोय x चा स्क्वेअर x स्क्वेअरच येईल, -2y चा स्क्वेअर 4y स्क्वेअर, -3z चा स्क्वेअर प्लस 9z स्क्वेअर येईल. त्यानंतर 2xy 2ab जे आहे तो -4xy येईल. चुकत असेल तर सांगा. bc जे आहे bc म्हणजे 3 2 जा 6 6 2 जा 12 12yz येईल. 2bc काय येईल तर प्लस 12yz. का तर b आणि c दोन्ही निगेटिव्ह आहेत त्यामुळे 2bc पॉझिटिव्ह येणार. आणि प्लस 2ca a पॉझिटिव्ह आहे c निगेटिव्ह आहे त्यामुळे 2ca मायनस येणार. -3 1 जा 3 2 जा 6zx असं आहे. त्यानंतर पुढच्या सेकंड लास्ट एक्झाम्पल मध्ये a फक्त निगेटिव्ह आहे, b आणि c पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ज्या ठिकाणी a ची टर्म आहे ते पॉझिटिव्ह येणार, बाकी सगळे निगेटिव्ह येणार. a स्क्वेअर मात्र पॉझिटिव्हच येणार. म्हणजे -x चा स्क्वेअर असतो x स्क्वेअर प्लस 2y चा स्क्वेअर 4y स्क्वेअर प्लस z चा स्क्वेअर z स्क्वेअर. 2ab काय येणार निगेटिव्ह येणार. -2 a आणि b चा कोएफिशियंट 2 आणि 1 म्हणजे 2 2 जा 4xy बरोबर आहे का बघा. yz 2 2 जा प्लस येणार 4yz आणि प्लस zx हा निगेटिव्ह आहे त्याच्यामध्ये a ची टर्म आहे 2ca म्हणजे -2zx आहे. आणि लास्ट एक्झाम्पल मध्ये a आणि c निगेटिव्ह आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये a आहे 2ac असेल 2ca असेल सॉरी bc असेल त्या टर्म निगेटिव्ह येणार. पण ज्याच्यामध्ये a आणि c तिन्ही टर्म आहेत दोन्ही टर्म आहेत a आणि c दोन्ही टर्म आहेत म्हणजे 2ca शेवटची टर्म येईल ती मात्र पॉझिटिव्ह आहे. मल्टिप्लाय करून बघा. डायरेक्ट आन्सर लिहू नका. हे असं सॉल्व करा. एक दोन स्टेप मध्ये अगोदर स्क्वेअर करा, नंतर इथे मल्टिप्लाय करा, इथे साइन घ्या मायनस, इथे जसं मी घेतलंय -z चा स्क्वेअर आहे, इथे -z घेतलं, इथे -z घेतला. अशा पद्धतीने तुम्ही दोन स्टेप तरी असल्या पाहिजे. जसं लास्ट एक्झाम्पलचा आन्सर -2x चा स्क्वेअर 4x स्क्वेअर येतो प्लस 25y स्क्वेअर -3z चा स्क्वेअर प्लस 9z स्क्वेअर. त्यानंतर 2ab साठी काय येणार तर दोन्ही a आणि b अपोजिट साइन आहेत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, त्यामुळे मग मल्टिप्लिकेशन मायनस येणार आहे. 5 2 जा 10 आणि त्याची ट्वाइस म्हणजे 20xy. त्यानंतर bc मध्ये b पॉझिटिव्ह आहे c निगेटिव्ह आहे त्यामुळे मग निगेटिव्ह येणार. 5 3 जा 15 15 2 जा ट्वाइस करायची 30yz. आणि लास्ट टर्म ca a आणि c दोन्ही निगेटिव्ह आहेत त्यामुळे त्यांचा प्रोडक्ट काय येणार पॉझिटिव्ह येणार आहे पॉझिटिव्ह. आणि 3 2 जा 6 6 2 जा 12 12zx zx हे असा आन्सर.